श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्री वल्लभ चरितामृत लेखमाला, लेखक क्रमांक 54। श्रीपादांचे साईबाबा अवतार प्रयोजन। पळणी स्वामी शंकर भट्टास म्हणाले, तू ज्या मुस्लिम साधूला ध्यानात बघितलेस ते भविष्यात श्रीपाद श्रीवल्लभांच्या शक्तीचाच विशेष प्रकारे प्रसार करतील। तू निंब वृक्षाखाली भूगर्भात तेवणारे 4 नंदादीप बघितलेस, हा असाधारण योग आहे। तू ज्या मुस्लिम साधूला ध्यानात बघितलेस ते भविष्यात श्रीपाद श्रीवल्लभांच्या शक्तीचाच विशेष प्रकारे प्रसार करतील। तू निंब वृक्षाखाली भूगर्भात तेवणारे 4 नंदादीप बघितलेस, हा असाधारण योग आहे। श्रीपाद श्रीवल्लभांनी काही विशिष्ट उद्देशाने तुला तो अनुभव दिला असेल, त्याचे मर्म त्यांनाच माहीत। त्यांची लीला अगाध आहे, त्यात फार गूढ प्रयोजन असते। इतकेच नव्हे तर कुणाला न समजणारे ते दैवी रहस्य पण असू शकते। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 4। आता यावर थोडे भाष्य करतो। पळणी स्वामी म्हणतात की शंकर भट्टास शिर्डीतील गुरुस्थान दाखविण्यामागे श्रीपादांचा काही विशिष्ट उद्देश असेल, म्हणजे शंकर भट्टांचा व साई अवताराचा निश्चितच काहीतरी ऋणानुबंध असणार। हा संवाद आहे 1336 मधील आणि साईबाबा गुरुस्थानी आले 1850च्या सुमारास, म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपूर येथे गुप्त झाल्यावर बरोबर 500 वर्षांनी। शंकर भट्टास ही घटना 1336 मध्ये दाखवली होती, म्हणजे 1850 ला शंकर भट्ट नंतरच्या जन्मात शिर्डी येथे हजर होते। श्रीपाद श्रीवल्लभ प्रयोजनाशिवाय शंकर भट्टास भविष्यातील घटना रहस्य दाखविणार नाहीत, म्हणजे साईबाबांबद्दल उपलब्ध चरित्र माहिती त्यातील शंकर भट्टांचा रोल हे अजून उघड झालेले नाही। म्हणून वर्माजींना सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापुरम यांनी 5 अवतारांचे विस्तृत चरित्र श्रीपाद श्रीवल्लभ, श्री गुरु नरसिंह सरस्वती, गोपाल बाबा, स्वामी समर्थ व साईबाबा हे अद्याप जमिनीत सुखरूप ठेवलेले असून ते प्रकाशात यायला अजून वेळ आहे हे खरे आहे। अजून वेळ आहे हे खरे आहे। श्रीपाद श्रीवल्लभ गुरुद्वादशी 1350 ला गुप्त झाल्यावर त्यांच्या आज्ञेनुसार शंकर भट्ट 3 वर्षे कुरवपूर येथे होते। नंतर त्यांचे काहीही तपशील उपलब्ध नाही। तसेच 1458 ते 1758 या 300 वर्षे कर्दळीवन कालावधीत श्रीपाद श्रीवल्लभ पूर्णपणे निष्क्रिय अवस्थेत असणे शक्य नाही। फक्त तो तपशील आज उपलब्ध नाही। 1758 नंतर स्वामी समर्थ अवतार, साईबाबा अवतार, साई समाधीनंतर 90 वर्षांनी गोपाल बाबा पिठापुरम येथे येणे व 8 वर्षात समाधीस्थ होणे, यातील जे जे गॅप आहे त्या गॅप मध्ये श्रीपाद प्रभू कोणत्या रूपात वावरले, कारण निजभक्तास श्रीपाद प्रभू असे वाऱ्यावर सोडणारे निश्चितच नाहीत। जरी स्वामी समर्थ साईबाबा अवतार झाले तरी अद्यापही काही भक्तांना गाणगापूर, कुरवपूर, पिठापूर येथे का बोलविण्यात येते? गाणगापुरात श्रीपाद श्रीवल्लभ रूपात दर्शन मिळते असे बरेच दुवे लिंक्स रहस्यमय आहेत। 5ही सविस्तर चरित्रे जरी भविष्य काळात उजेडात आली तरी या लिंक्स मर्म श्रीपाद श्रीवल्लभ इतक्या सहजतेने उजेडात आणतील हे शक्य वाटत नाही। त्यांचा कार्यक्रम व टाइम टेबल दिव्य आहेत। निज भक्तास, निज शिष्यास निसर्ग नियम म्हणजे पंचमहाभूतांचे नियम लागू असतात, त्यानुसार ते शरीर सोडतात, पण त्यांना मोक्षातील सामिप्य मुक्ती देऊन कायम स्वरूपी जवळ ठेवले जाते हे नक्की आहे। हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।